ओरडू नकोस, कारण सत्य हे नेहमी काळजाला भिडत असतं. आठव, ज्या दिवशी मी माझ्या बायकोला तिच्यावर प्रहार करून तिला कायमची आंधळी करणाऱ्या आणि माझा हात मुळासकट उघडून टाकणाऱ्या त्या खडकसिंग यादव विरुद्ध तुझ्या पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला आलो होतो, तेव्हा तू माझी हेळसांड केलास. पण त्याच वेळी जेव्हा तो खडकसिंग यादव तुझ्या पोलीस स्टेशन मध्ये आला तेव्हा त्याला बसायला खुर्ची दिलास, त्याला चाय विचारलंस, नाश्ता विचारलास, कोल्ड ड्रिंक्स विचारलीस. आणि आज तू या गरीबाला काय नाही देणार आहेस? कारण तुम्ही कायद्याचे रक्षक जेव्हा बाजू श्रीमंताची येते ना तेव्हा ते श्रीमंतांचे तळवे चाटता आणि वेळच पडली तर स्वतःच्या बायका पोरींना त्यांच्या समोर टाकणारे भडव्यात भडवे. तोंड सांभाळ बोल, ओरडू नकोस, कारण जो व्यक्ती भ्रष्ट असतो ना तो फक्त आणि फक्त ओरडू शकतो. अरे हो इन्स्पेक्टर, आता मी माझं एज्युकेशन पूर्ण करून माझी वकिली पूर्ण केली आहे. हे घे राजू परदेसाईच्या बेलचे डॉक्युमेंट्स. ठीक आहे, आज सोडते फडव्याला, पण पुन्हा कधी ना कधी दुसऱ्या गुन्ह्यात अडकवेल, नक्की अडकवणार मी. बघून घेऊ.